कला दर्पण न्यूज। हुपरी परिसर केमिस्ट असोसिएशनच्या वतीने सभासदांच्या हितासाठी मेडिकल संरक्षण फाईल या अभिनव उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं। शनिवार 8 ऑगस्ट रोजी हॉटेल पॉप्युलर हुपरी येथे झालेल्या या बैठकीस असोसिएशनच्या सर्व 127 सभासदांनी 100% उपस्थिती होती। कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र राज्य केमिस्ट असोसिएशनचे संघटक सचिव मदन भाऊ पाटील व कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे सचिव प्रल्हाद खवरे यांच्या हस्ते धन्वंतरी पूजन व दीप प्रज्वलनाने झाली। यावेळी जिल्हा असोसिएशनचे उपाध्यक्ष किरण जाधव, संदीप मिसाळ, खजानीस दाजिबा पाटील, संघटन सचिव सचिन पाटील, संचालक अनंत क्षीरसागर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। हुपरी परिसर केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष संजय पाटील यांनी उपस्थित मान्यवर व सभासदांचे स्वागत केले। संघटन सचिव सचिन पाटील यांनी प्रास्ताविक करताना असोसिएशनच्या विविध उपक्रमांचा आढावा घेत मेडिकल संरक्षण फाईल तयार करण्यामागील उद्देश व सभासदांना होणाऱ्या फायद्यांची माहिती दिली। यानंतर प्रमुख मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। मदन भाऊ पाटील व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मेडिकल संरक्षण फाईलचे अनावरण व सभासदांना वितरण करण्यात आले। तसेच महाराष्ट्र स्टेट फार्मसी काउन्सिलच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या मोफत इन्शुरन्सची प्रमाणपत्र ही सभासदांना देण्यात आली। यावेळी दाजिबा पाटील यांनी FDA कडून सुरू असलेल्या तपासणीच्या पार्श्वभूमीवर केमिस्ट व्यावसायिकांनी घ्यायची काळजी, आवश्यक कागदपत्र व नियमांचं पालन याबाबत मार्गदर्शन केलं। प्रल्हाद खवरे यांनी संघटनेने रिटेल केमिस्ट सभासदांच्या हितासाठी घेतलेल्या विविध निर्णयांची माहिती दिली। औषध कंपन्यांकडून रिटेलर सभासदांचे आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी संघटनेने घेतलेल्या भूमिकेचा त्यांनी आढावा घेतला। तसेच काही डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनमधील औषधे रिटेल सभासदांना उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारींची दखल घेऊन संघटनेने केलेल्या प्रयत्नांची माहितीही त्यांनी दिली। अवाजवी डिस्काउंटमुळे आर्थिक नुकसान टाळण्याचं आवाहन अध्यक्षीय भाषणात मदन भाऊ पाटील यांनी औषध विक्रीतील अवाजवी डिस्काउंटच्या वाढत्या प्रवृत्तीबाबत केमिस्ट बांधवांना सावध केलं। ग्राहक आकर्षित करण्यासाठी अनावश्यक स्पर्धेतून मोठ्या प्रमाणात डिस्काउंट दिल्यास व्यवसायाचा नफा कमी होऊन भविष्यात आर्थिक स्थैर्यावर परिणाम होऊ शकतो। त्यामुळे दुकानाचे भाडे, वीज, कर्मचारी कर व इतर खर्चांचा विचार करून आर्थिक शिस्तीने व्यवसाय करण्याचे आवाहन त्यांनी केलं। तसेच रूल 65 मधील तरतुदींचं पालन, औषध विक्रीच्या आवश्यक नोंदी, डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शननुसार औषध विक्री आणि फार्मासिस्ट म्हणून असलेल्या कायदेशीर व व्यावसायिक जबाबदाऱ्या योग्य पद्धतीने पार पाडण्यावर त्यांनी विशेष भर दिला। नफा महत्त्वाचा आहे, मात्र नियमांचं पालन, आर्थिक शिस्त आणि संघटनेची एकजूट यापेक्षा मोठं काहीही नाही, असा संदेश त्यांनी दिला। कार्यक्रमाच्या शेवटी हुपरी परिसर केमिस्ट असोसिएशनचे सचिव अभिजित पाटील यांनी सर्व पदाधिकारी, संचालक मंडळ व सभासदांचे आभार मानले। उपस्थित सर्व सभासदांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती। हुपरी परिसरातील 127 पैकी 127 सभासदांची उपस्थिती या बैठकीचे विशेष वैशिष्ट्य ठरले। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.